हॅलो ऑल. आपली आता जी पहिली फर्स्ट स्टेज एक्झाम आहे ती 16 नोव्हेंबरला आहे. सो आपण हाऊ टू प्रिपेअर फॉर मॉम फर्स्ट स्टेज एक्झाम असं एक सेशन आता बघूयात. अ, खरं तर या सेशनची गरज का वाटते, कारण ही परीक्षा जी आहे ती नॉर्मल परीक्षांपेक्षा थोडीशी वेगळी आहे. MCQ आहे, म्हणजे सगळे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. खरं तर ही परीक्षा पूर्णतः तुमच्या टेक्स्टबुकमधल्या सिलेबसवरती अवलंबून आहे. या परीक्षेला टेक्स्टबुकपेक्षा बाहेरचे खूपच कमी प्रश्न, रादर काहीच प्रश्न नसतील. पण ते प्रश्न कसे सोडवायचे, त्या प्रश्नांकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय, किंवा ते प्रश्न कशासाठी आहेत याच्याविषयी आपण थोडंसं जाणून घेऊया आणि मग प्रत्येक विषयवार त्या प्रश्नांकडे जाण्याचा प्रयत्न करूयात. आपला हा मॉमचा जो काही प्रोग्राम आहे हा आपल्याला माहिती आहे की 5वी 6वी 7वी 8वी 9वी आणि 10वी अशा सगळ्या इयत्तांसाठी आहे. या सगळ्या इयत्तांसाठी आपल्या 2 स्टेज एक्झाम्स आहेत. त्यातली पहिली जी आपली एक्झाम आहे फर्स्ट स्टेज एक्झाम ती आता 16 नोव्हेंबरला आहे. सो ही फर्स्ट स्टेज एक्झाम नक्की असणार कशी आहे, त्या परीक्षेला सामोरं जाताना आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे याविषयी आपण चर्चा करूयात. 5वी ते 10वी या SSC बोर्डाच्या टेक्स्टबुकवरती ही परीक्षा अवलंबून असेल. म्हणजे त्याच्यात सायन्स, मॅथ्स आणि मेंटल ॲबिलिटी असे 3 सेक्शन्स असतील. मेंटल ॲबिलिटीला काही तुम्हाला टेक्स्टबुक नाही आहे, पण सायन्स आणि मॅथ्स ही जी काही तुमची 5वी ते 10वीची रिस्पेक्टिव्ह टेक्स्टबुक्स आहेत त्याच्यातल्याच धड्यांवरती प्रश्न विचारलेले असतील. आणि ऑब्व्हियसली 6माहीपर्यंतच्याच धड्यांवरती प्रश्न असतील, कारण त्याच्या पुढच्या धड्यांकडे अजून आपण पाहिलेलं नाही आहे. हे जे काही प्रश्न आहेत ते ऑब्जेक्टिव्स आहेत, म्हणजे त्याला 4 पर्याय दिलेले असतील. त्या 4 पर्यायांपैकी एक योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. आणि हे प्रश्न पाहत असताना या प्रश्नांची क्वालिटी कशी असेल, तर एखादा प्रश्न असा असेल की तुम्हाला आकृती दिलेली असेल, त्या आकृतीवरून तुम्हाला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडायचा असेल, किंवा एखादं न्यूमरिकल असेल साधंसं की ज्याचा फॉर्म्युला तुम्हाला पुस्तकात दिलेला आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे, ते गणित सॉल्व्ह करायचं आहे आणि त्याचं उत्तर शोधायचं आहे. किंवा एखाद्या वस्तूविषयी 4 वाक्य दिलेली असतील, म्हणजे 4 स्टेटमेंट्स दिलेली असतील आणि त्या 4पैकी कोणतं योग्य आहे ते विचारलेलं असेल. किंवा 4 आकृत्या दिलेल्या असतील, त्या 4 आकृत्यांपैकी एखादी योग्य आकृती ओळखा असं विचारलेलं असेल. तर हे प्रश्न सोडवताना तुम्ही पुस्तकात वाचलेले धडे किंवा तुम्ही जे काही शाळेत अभ्यास केलेलं आहे ते आपल्याला आठवतं आहे का, ते आपल्याला ॲप्रोप्रिएट ॲप्लाय करता येतं आहे का, किंवा त्याच्यावरून दुसरं काही आपल्याला कळतं आहे का, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या प्रश्नांमधून कळतील. आता आपण या प्रश्नांकडेच वळूयात. आधी आपण सायन्समधले प्रश्न बघूयात. हा 6वीच्या मुलांसाठीचा फर्स्ट लेवलचा प्रश्न आहे. हा कदाचित तुम्ही तुमच्या क्वेश्चन बँकमध्ये पण बघितलेला असेल. प्रश्न काय आहे, विच ऑफ द फॉलोविंग डायग्रॅम ऑफ अ अर्थ इज अ करेक्टली लेबल्ड. म्हणजे 4 आकृत्या दिल्यात की ज्याच्यात पृथ्वी दाखवलेली आहे. पृथ्वीचं इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे पृथ्वीची अंतररचना आपल्याला या आकृत्यांमधून दिसतीये. तर मी आधी म्हटल्याप्रमाणेच की आपल्याला आपल्या कपॅसिटीज डेव्हलप करायच्या आहेत या प्रश्नांमधून. तर इथे आपली कोणती कपॅसिटी डेव्हलप केली जाते आहे, आपली इथे व्हिज्युअल कपॅसिटी, म्हणजे आपण जे काही पाहतो ते पाहिल्यावर त्याचं ॲनालिसिस करतो किंवा नाही हे याच्यातून आपल्या लक्षात येईल. इथे 4 आकृत्या दिसत आहेत, यातली कोणती बरोबर आहे हे कसं काय ओळखणार आपण. म्हणजे आपण आकृती बघून सोडून देतो का, की त्याचं लेबलिंग बघतो, ती कशी आहे याचं ॲनालिसिस करतो, याच्यासाठी हा प्रश्न आहे. तर यातला जो डी ऑप्शन आहे तो काय आहे पहा, क्रस्ट, मॅन्टल, आउटर कोअर अँड इनर कोअर. हा बरोबर वाटतोय की बी, जिकडे आउटर कोअर, क्रस्ट, मेंटल आणि इनर कोअर. सो मी तुम्हाला आता इथे डिरेक्टली उत्तर नाही सांगत, पण उत्तर अगदी सोपं आहे की जे तुम्ही तुमच्या पुस्तकात हीच आकृती बघा आणि उत्तरावरती टिक करा, आणि नाहीच आलं तर मग आम्हाला विचारा, मग आम्ही सांगतोच. हा एक 5वीच्या मुलांसाठीचाच प्रश्न आहे. इथे प्रत्येक इयत्तांसाठी प्रश्न नाही घेत आहोत, कारण ही परीक्षा 5वी ते 10वी सगळ्या मुलांसाठी आहे आणि सगळीच मुलं असतील, म्हणून एक्झाम्पल्स म्हणून 1-2 प्रश्न घेतलेत की ज्याच्यावरून तुम्हाला थोडीशी कल्पना यावी की हे प्रश्न कसे असणार आहेत किंवा ते सोडवताना तुम्ही काय करणं अपेक्षित आहे. हा प्रश्न काय आहे, बॉडीज दॅट रेडिएट लाईट आर कॉल्ड. ज्या वस्तू प्रकाश उत्सर्जित करतात त्यांना डॅश डॅश म्हणतात. आणि तिथे 4 ऑप्शन आहेत, ओपेक,
ओपेक म्हणजे काय? अपारदर्शक. आपल्याला ओपेक किंवा अपारदर्शक असा शब्द म्हटल्यावर ते नक्की डोळ्यासमोर काय येतं? म्हणजे जेव्हा तुम्ही एखादा असा प्रश्न सोडवाल तेव्हा त्याचे ऑप्शन बघितल्यावरती त्या गोष्टी व्हिज्युअलाइज करायला शिका, म्हणजे तो प्रश्न सोडवणं जास्ती सोपं जातं. म्हणजे अपारदर्शक. अपारदर्शक म्हणजे काय? एखादा लाकडाचा तुकडा हा अपारदर्शक आहे, मग तो प्रकाश उत्सर्जित करतो का? नाही. सो हा ऑप्शन गेला. त्याच्या पुढचा ल्युमिनस किंवा दीप्ती वस्तू. ल्युमिनस किंवा दीप्ती वस्तू म्हणजे नक्की काय हे आपल्याला दिसतंय का? नॉन ल्युमिनस अदीप्ती वस्तू म्हणजे नक्की काय हे आपल्याला दिसतंय का? असे चारही ऑप्शन्स जेव्हा तुम्ही पडताळून पाहाल, म्हणजे आता शेवटचा ऑप्शन काय आहे? ट्रान्सपरंट, पारदर्शक. काय असतं पारदर्शक? काच. म्हणजे पारदर्शक म्हणजे नक्की काय हे जेव्हा तुम्ही काच डोळ्यासमोर आणता तेव्हा तुमच्या नक्कीच लक्षात येतं. सो तो ऑप्शन आपोआप इलिमिनेट होतो. सो असं केल्यावरती आपल्याला कळेल की ल्युमिनस म्हणजे दीप्ती वस्तू म्हटल्यावरती आपल्यासमोर येतो एखादा बल्ब, एखादी ट्यूब किंवा एखादा तारा, सूर्य. सो बॉडीज दॅट रेडिएट लाईट आर कॉल्ड ल्युमिनस. म्हणजे प्रश्न सोडवताना तुमच्या 3-4 कन्सेप्ट टेस्ट झाल्या ना इथे. अपारदर्शक वस्तू म्हणजे नक्की काय, अदीप्ती वस्तू म्हणजे काय, पारदर्शक म्हणजे काय, अशा अनेकशा ज्या काही तुमच्या पुस्तकातल्या कन्सेप्ट्स आहेत, संकल्पना आहेत, त्या इथे तुम्हाला वापराव्या लागल्या. म्हणजे एका प्रश्नामधून तुमचा खरं तर अख्खा धडासुद्धा समरी झाला आहे. सो हे प्रश्न तुम्हाला तुमचं जे काही शिकलेलं आहे ते रिकलेक्ट करायला, ते एकमेकांशी जोडायला शिकवतील. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. हा प्रश्न थोडा मोठ्या म्हणजे 8वी 9वी 10वीच्या वर्गांसाठीचा आहे. इट इज इझियर टू कॅच अ टेनिस बॉल ॲज कम्पेअर टू द क्रिकेट बॉल मूव्हिंग विथ अ सेम वेलॉसिटी बिकॉज. एकसमान गतीत असणाऱ्या टेनिस किंवा क्रिकेटच्या चेंडूंपैकी टेनिसचा चेंडू झेलणे सोपे जाते कारण. आता पुन्हा आपल्याला खूप छान माध्यम आहे हे, कारण आपल्याला इथे 4 ऑप्शन्स दिलेत. सो आपल्याला डिरेक्टली विचार नाहीच करायला लागत, आपण त्या ऑप्शनवरून उत्तराकडे जाऊ शकतो. आधी आपण प्रश्नाचा अर्थ समजावून घ्यायचा प्रयत्न करूयात. इथे काय सांगितलं की 2 वेगवेगळ्या प्रकारचे बॉल आहेत पण त्यांची गती समान आहे. सो एक फॅक्टर कॉन्स्टंट झाला म्हणजे त्यांची वेलॉसिटी. आता इथून पुढे आपण त्या 2 चेंडूंकडे बघताना एक फॅक्टर कॉन्स्टंट आणि एक व्हेरिएबल असं बघत जाऊयात. इथे कॉन्स्टंट फॅक्टर आहे की त्यांची वेलॉसिटी सेम आहे, त्यांची गती ही समान आहे, पण ते 2 चेंडू मात्र वेगळे आहेत. म्हणजे त्यांचं काय वेगळं असणार आहे हे लक्षात घेणं इथं महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांचं वस्तुमान हे वेगवेगळं असेल. आपण खूप जण क्रिकेट खेळलेलो आहोत, तर क्रिकेटमध्ये लेदरचा बॉल वापरला जातो आणि टेनिसचा बॉल हा क्रिकेटच्या बॉलपेक्षा कमी वजनाचा असतो, म्हणजे हलका असतो, हे आपल्याला माहिती आहे. सो आता पहिलाच ऑप्शन काय आहे? द टेनिस बॉल इज हेवियर दॅन क्रिकेट बॉल. इज इट? नाही, हे आपल्याला माहिती आहे की क्रिकेटचा बॉल हाच टेनिसपेक्षा जड असतो. सो पहिला ऑप्शन गेला. टेनिस बॉल हॅज अ लेस मोमेंटम दॅन अ क्रिकेट बॉल. आता टेनिस चेंडूचा संवेग हा क्रिकेट चेंडूपेक्षा कमी असतो. मग आता इथे आपल्या समोर संवेग नावाची एक नवीन संकल्पना येते किंवा मोमेंटम. सो मोमेंटम म्हणजे नक्की काय? मोमेंटम इज द प्रॉपर्टी ऑफ अ मूव्हिंग बॉडी. म्हणजे कायनेटिक एनर्जी ही कन्सेप्ट आपल्याला माहिती आहे. जेव्हा एखादी वस्तू ही मोशनमध्ये असते किंवा गतीमध्ये असते तेव्हा त्याच्याशी असोसिएट होणारी कायनेटिक एनर्जी म्हणजे गतिज ऊर्जा ही संकल्पना आपल्याला माहिती आहे. तशीच आणखीन एक प्रॉपर्टी आहे की जेव्हा एखादी वस्तू गतीमध्ये असते तेव्हा त्याला संवेग असतो किंवा इट हॅज अ मोमेंटम. मोमेंटम म्हणजे काय? मास ऑफ दॅट बॉडी इंटू द वेलॉसिटी ऑफ दॅट बॉडी. म्हणजे आत्ता जरी आपण हा 2 गोष्टींचा गुणाकार म्हणून बघत असलो तरी जेव्हा आपण पुढे जाऊन मोमेंटम या शब्दाकडे किंवा मोमेंटम या संकल्पनेकडे बघणार आहोत तेव्हा तो असा प्रॉडक्ट किंवा गुणाकार म्हणून नाही बघायचे. मी एक तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून या गोष्टी सांगते. तर आपण इथे कुठेपर्यंत आलो होतो? टेनिस बॉल हॅज अ लेस मोमेंटम दॅन क्रिकेट बॉल. सो मोमेंटम म्हणजे काय पाहिलं आपण? मोमेंटम इज द प्रॉडक्ट ऑफ अ मास अँड अ वेलॉसिटी. संवेग म्हणजे त्या पदार्थाच्या गतीचा आणि वस्तुमानाचा गुणाकार होय. सो आपल्याला इथे लक्षात येतं आहे की दोन्हीकडे वेलॉसिटी तर सेम आहे, बदल आहे तो फक्त वस्तुमानातला आहे. म्हणून जर टेनिसच्या चेंडूचं वस्तुमान हे
क्रिकेटच्या चेंडूच्या वस्तुमानापेक्षा कमी असेल तर ऑब्वियसली टेनिसच्या चेंडूचा संवेग हा क्रिकेटच्या चेंडूच्या संवेगापेक्षा कमी असेल. तिसरं ऑप्शन काय आहे? टेनिस बॉल हॅज अ हायर पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी स्थितीज ऊर्जा. स्थितीज ऊर्जा कशाशी निगडीत आहे? स्थितीज ऊर्जा निगडीत आहे त्याच्या हाईटशी, तो कुठे आहे याच्यावर. तर याचा काही संबंधच नाही येते इथे. आणि शेवटचा ऑप्शन काय आहे? बोथ दी बॉल्स हॅव अ सेम कायनेटिक एनर्जी. हो, ती सेम कायनेटिक एनर्जी असणार कशी आहे? 1/2 mv² हे कायनेटिक एनर्जीचं सूत्र आहे. सो 1/2 mv² मध्ये m येतं आहे आणि ते दोन्ही, m म्हणजे वस्तुमान किंवा मास ऑफ दॅट बॉडी, दोन्ही चेंडूंची वस्तुमान सेम आहे का? नाही, तर ते वेगवेगळे आहे. सो डी ऑप्शन पण नाही होते. सो बरोबर ऑप्शन काय आहे? तर टेनिस चेंडूचा संवेग हा क्रिकेट चेंडूपेक्षा कमी आहे. सो तुम्ही ही प्रश्न सोडवताना कसं ॲनालिसिस करावं किंवा योग्य उत्तरापर्यंत कसं पोचावं हे आपण बघतोय. याच्यानंतर आपण मॅथ्सचे प्रश्न बघणार आहोत. गणितामधला हा पहिला प्रश्न आहे, द प्रॉडक्ट. आता इथे तुम्हाला दिसेल हा साधारण 5वी ते 7वीच्या मधला म्हणजे एक 6वीचा प्रश्न आहे. ह्याच्यात खरं तर इथे तुम्हाला दिसतील अशा खूप भरपूर कंस दिलेले आहेत, ब्रॅकेट्स दिलेले आहेत, ज्या तुम्हाला सॉल्व करून त्याचं सगळ्याचं प्रॉडक्ट काढायचं आहे. दिसायला हा प्रश्न तसा बऱ्यापैकी अवघड दिसतोय, पण तो खूप सोपा प्रश्न आहे. आता बेसिकली ह्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉडक्ट, फ्रॅक्शन आणि सबट्रॅक्शन एवढ्या 3 कन्सेप्ट माहिती असल्या म्हणजे गुणाकार, वजाबाकी आणि अपूर्णांक एवढ्या कन्सेप्ट माहिती असल्या की तुम्हाला प्रश्न सॉल्व करता येणार आहे. आता पहिल्यांदा आपण पहिल्या ज्या 2 ब्रॅकेट्स आहेत, जे 2 कंस आहेत, ते आपण पहिल्यांदा सॉल्व करू. पहिला कंस सॉल्व केला तर त्याचं उत्तर आपल्याला 5/3 असं मिळेल. दुसरी ब्रॅकेट सॉल्व केली तर त्याचं उत्तर 7/5 असं मिळेल. म्हणजेच ह्या दोन्हीचं जर तुम्ही प्रॉडक्ट घेतलं, गुणाकार घेतला, तर तुम्हाला 5/5 कॅन्सल होऊन 7/3 असं उत्तर मिळेल. जर तुम्ही थर्ड ब्रॅकेट सॉल्व केली तर त्याचा आन्सर 11/7 येईल. म्हणजे आधीच्या ह्याच्यातलं 7/3 मधलं परत 7/3 गुणिले 11/7 ह्याच्यात परत 7 कॅन्सल होऊन 11/3 उत्तर येईल. आता ह्याच्यावरनंच तुमच्या लक्षात येईल की कितीही काही झालं तरी आपला छेद म्हणजे आपलं डिनॉमिनेटर हा 3 असणार आहे. ह्या दिलेल्या ऑप्शन्समध्ये फक्त एकच असं ऑप्शन आहे की ज्याचा डिनॉमिनेटर, ज्याचा छेद 3 आहे. त्याच्यामुळे तुम्हाला लगेचच सी हा ऑप्शन आहे हे लक्षात येईल. म्हणजे तुम्ही कसं इमॅजिन करू शकता, अवघड प्रश्न सोपा कसा करू शकता हे तुम्हाला या पहिल्या प्रश्नावरनं लक्षात आलं असेल. आता हा जो दुसरा प्रश्न आहे तो आकृतीवर बेस प्रश्न आहे. हा साधारण हायर लेवलचा 8वी ते 10वीचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, ABCD इज अ स्क्वेअर अँड DCE इज अन इक्विलॅटरल ट्रायंगल. म्हणजे ABCD हा स्क्वेअर दिलाय आणि DEC हा समभुज त्रिकोण आहे. दिलेल्या आकृतीप्रमाणे आणि आपल्याला मेजर अँगल DAE काढायचा आहे. DAE. आता इथे तुम्हाला 2 बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजेत, इक्विलॅटरल ट्रायंगल आणि स्क्वेअर. इक्विलॅटरल ट्रायंगलचे तिन्ही अँगल्स 60 डिग्री असतात आणि तिन्ही साईड इक्वल असतात. समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान असतात आणि अँगल 60 अंशाचे असतात. तसंच स्क्वेअरसाठी 4 साइड्स या इक्वल असतात आणि ईच अँगल 90 डिग्री असतो. म्हणजे चौरसाचे सगळ्यांना माहितीच असेल, चारही बाजू समान असतात आणि प्रत्येक अँगल हा, प्रत्येक कोन हा 90 अंशाचा असतो. ह्या 2 कन्सेप्ट ह्या प्रॉब्लेममध्ये महत्त्वाच्या आहेत. आता दिलेली आकृती तुम्ही नीट पाहिलीत तर तुमच्या लक्षात येईल की DC ही जी स्क्वेअरची बाजू आहे, ही चौरसाची बाजू आहे, तीच त्रिकोणाची पण बाजू आहे. त्यामुळे इथे
प्रत्येक बाजू एव्हरी साईड इज इक्वल, म्हणजेच ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू डी ई इज इक्वल टू ई सी अँड इज इक्वल टू ए डी. त्यामुळे आपल्याला जो विचारलेला प्रश्न आहे त्यासाठी आपण ट्रायंगल ए डी ई घेऊयात. या ए डी ई ट्रायंगलमध्ये हा जो अँगल आहे ए डी ई हा अँगल दोन अँगलचा मिळून बनलेला आहे. आता कुठले तर ए डी सी हा अँगल 90 डिग्री आहे आणि सी डी ई हा अँगल 60 डिग्री आहे. म्हणजे टोटल ए डी ई हा अँगल 90 + 60 म्हणजे 150 डिग्रीजचा झाला. सगळ्यांना माहिती आहे की ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची बेरीज 180 डिग्री असते. अजून एक हा ट्रायंगल वेगळ्या प्रकारे कसा आहे तर ए डी ई ह्या ट्रायंगलमध्ये साईड ए डी इज इक्वल टू साईड डी ई आहे. म्हणजेच अँगल ए आणि अँगल ई समान असणार आहेत. म्हणजेच 180 - 150 म्हणजे 30 डिग्री झालं आणि 30 डिग्रीचे दोन अँगल्स आहेत ज्या दोन्हीची बेरीज 30 डिग्री आहे आणि त्या दोन्ही अँगल समान आहेत. म्हणजे प्रत्येक अँगल हा 15 डिग्रीचा असेल. म्हणून मेजर अँगल डी ए ई इज इक्वल टू 15 डिग्रीज. आता आपण परत सायन्सचे प्रश्न बघूयात. द रायटिंग मटेरियल इन पेन्सिल इज, पेन्सिलमध्ये डॅश डॅश डॅशने आपण लिहितो. आता जनरली पेन्सिल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लेड पेन्सिल येते. मराठीत म्हणताना पण आपण शिस पेन्सिल असं म्हणतो. म्हणून ऑप्शन सी उत्तर आहे का तर नाही. ऑप्शन सी म्हणजे लेड हा एक मेटल आहे, हा धातू आहे आणि हा जड धातू असून याचे बरेचसे कंपाऊंड्स हे पॉयझनस असतात. तर सी हे उत्तर नक्कीच नाही आहे. तर आपल्या डोळ्यासमोर पेन्सिल आली तर काय येतं की त्याचा जो भाग आहे ज्याने आपण लिहितो तो कोळशासारखा आहे. तो कार्बनचा एक प्रकार आहे, पण तो कोळसा आहे का नाही. तर असा कार्बनचा पदार्थ जो सहज ज्याची पावडर होऊ शकते आणि जो कागदाला चिटकू शकतो असा पदार्थ पेन्सिलमध्ये वापरला जातो आणि तो पदार्थ आहे ग्रॅफाइट. म्हणून द रायटिंग मटेरियल इन पेन्सिल इज ग्रॅफाइट. आपण दुसरा प्रश्न बघूया. हा प्रश्न ॲसिड, बेसेस आणि इंडिकेटर्स अशा जो 7th आणि 10th दोन्ही स्टँडर्डला चॅप्टर आहे त्यावर आधारित आहे. इफ यू हॅव अ टर्मरिक स्टेन ऑन युअर शर्ट अँड यू अप्लाय सोप ऑन इट द स्टेन टर्न्स. जर तुमच्या शर्टावर हळदीचा डाग पडला आणि त्यावर तुम्ही साबण लावला तर त्या डागाचा रंग होतो. सोप इज अ बेसिक मटेरियल और बेसिक सबस्टन्स, तो आम्लारी आहे आणि टर्मरिक हे इंडिकेटर आहे. तर जेव्हा हळद आणि साबण ह्यांचं रिॲक्शन होते तेव्हा लाल रंग तयार होतो. बिकॉज टर्मरिक सोल्युशन और टर्मरिक टर्न्स रेड इन सोप बिकॉज सोप इज बेसिक इन नेचर. ओके, हे तुम्ही बऱ्याचदा बघितलं असाल आणि नसेल बघितलं तर हा एक्सपेरिमेंट तुम्ही नक्की ट्राय करा की जेव्हा हळदीचा डाग कुठल्याही कपड्यावर पडतो आणि त्यावर तुम्ही साबण लावता तर त्याचा रंग तुम्हाला काय दिसतो. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा 8, 9, 10 स्टँडर्डच्या मुलांसाठी क्वेश्चन आहे. The electronic configuration of first element is 2882 and that of second element is 287. What is the molecular formula of their compound? Okay, तर आपण असं बघूया. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ फर्स्ट एलिमेंट इज 2882. त्याचं इलेक्ट्रॉनिक संरूपण 2882 आहे. त्याचा अर्थ त्याचं ॲटॉमिक नंबर काय असेल 2 + 8 + 8 + 2 that comes out to be 20 and 20 ॲटॉमिक नंबर असलेला एलिमेंट आहे कॅल्शियम. ओके, हे आपल्याला इथे लक्षात आलं आहे. दुसरा एलिमेंट आहे 287. 287 इज ॲटॉमिक नंबर 17 आणि तो एलिमेंट आहे क्लोरीन. तर
हा जो काही कंपाऊंड तयार होतो आहे हे जे काही संयुक्त तयार होतं आहे हे कॅल्शियम आणि क्लोरीनचं आहे. आता आपल्याला पहिल्या एलिमेंटच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवरून दिसतं आहे की त्याची व्हॅलन्सी आहे 2 बिकॉज द outermost orbit contain 2 electrons, okay, and the valency of the second element, that is of chlorine, is not 7, it is 1, because it require 1 electron to complete the octet, and therefore if we cross multiply calcium and chlorine with 2 and 1, we'll get answer as CaCl2, that is the D option. आता आपण बायोलॉजीचे क्वेश्चन्स किंवा बायोलॉजीच्या पेपरसाठी कशी प्रिपरेशन करायची आहे हे थोडक्यात बघूया. तुम्हाला बायोलॉजीचा पेपर सोडवताना सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्ही तुमच्या टेक्स्टबुकमधले सगळे चॅप्टर्स केअरफुली वाचलेले असणं गरजेचं आहे. फक्त चॅप्टर्स नाही तर त्याच्या पुस्तकाच्या मध्ये फॅक्ट्स किंवा डिड यू नो असेही सुद्धा काही गोष्टी असतात, त्यासुद्धा तुम्ही नीट वाचलेल्या असणं गरजेचं आहे. आता आपण काही क्वेश्चन्स बघूया की ते क्वेश्चन्स तुम्हाला कसे सॉल्व करायचे आहेत याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देईन. आता हा समोर जो तुम्हाला प्रश्न दिसतोय तो इयत्ता 6वीसाठीचा आहे, विच इज अ मॅच द फॉलोइंग. आता ह्यामध्ये तुम्ही बघितलं तर दिसेल तुम्हाला 4 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लाईफ दिसत आहेत, सजीवांची लक्षणं दिसत आहेत, ग्रोथ, मूवमेंट, रिस्पॉन्स, स्टिम्युलस किंवा वाढ, हालचाल, चेतनाक्षमता आणि प्रजनन, आणि त्याच्याशी मॅच करणारा कोणता ऑप्शन बी पार्टमध्ये आहे हे तुम्हाला शोधून घ्यायचं आहे. म्हणजे जसं काही मूवमेंट बघितलं तर तुम्हाला स्विमिंग फिश हे लगेच लक्षात येईल. ग्रोथ बघितलं तर इन ह्युमन्स इट इज सीन अप टू 18 to 25 years असं लक्षात येईल. रिस्पॉन्स बघितला किंवा रिस्पॉन्स टू स्टिम्युलस बघितलं तर ड्रुपिंग ऑफ मॅमोजा लिव्स प्लांट्स, म्हणजे जेव्हा तुम्ही लाजळूच्या पानांना हात लावता तेव्हा त्याची पानं मिटून घेतली जातात, हा एक रिस्पॉन्स टू स्टिम्युलस आहे. आणि रिप्रोडक्शन म्हणजे काय तर कॅट गिव्स बर्थ टू द किटन्स. ओके, सो हे सगळं दाखवणारं ऑप्शन ए आहे हे तुमच्या लक्षात येईल. सगळ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला कुठे ना कुठेतरी 1 किंवा 2 गोष्टी बरोबर आहेत असं दिसतील, पण तुम्हाला 4ही गोष्टी कुठल्या ऑप्शनमध्ये बरोबर आहेत हे परफेक्ट ओळखायचं आहे आणि तोच ऑप्शन मार्क करायचा आहे. हा प्रश्न आहे 7वीतल्या मुलांसाठी, वॉटर नॅचरल सोर्सेस याच्यामधला आहे. आता याच्यामध्ये काय दिलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शोज डिफरन्स इन ट्रॅडिशनल वेल अँड ट्यूबवेल, किंवा कूपनलिका आणि विहीर यांमधला फरक दाखवणारा पर्याय कोणता. तर तुम्ही प्रत्येक पर्याय जेव्हा वाचाल तेव्हा तुम्हाला त्याच्याविषयी माहिती जी आहे त्याच्याबरोबर तो कम्पेअर करणं जास्त गरजेचं आहे. आता पहिला ऑप्शन काय म्हणतो, ट्यूबवेल हॅज लार्ज डायमीटर दॅन ट्रेडिशनल वेल. इट इज एक्झॅक्टली अपोजिट, हे एकदम उलट आहे. विहिरींचा व्यास हा ट्यूबवेलपेक्षा किंवा कूपनलिकेपेक्षा जास्त असतो. विहिरी कूपनलिकेपेक्षा खोल असतात किंवा वेल्स आर डीपर दॅन ट्यूबवेल्स, हे सुद्धा एक्झॅक्टली उलट आहे. ट्यूबवेल ह्या जास्त खोल असतात आणि विहिरी या त्यामानाने उथळ असतात. वेल्स आर शॅलो ॲज कम्पेअर टू ट्यूबवेल्स. बघा इथं लगेचच तुम्हाला आता दिसून येते की बी ऑप्शनचा हा एक्झॅक्ट उलटा आहे आणि हाच ऑप्शन जास्त बरोबर आहे. जर तुम्ही डी ऑप्शनकडे बघितलं तर ओन्ली ट्यूबवेल्स आर द सोर्स ऑफ ग्राउंड वॉटर. असं काही नाही आहे, ट्यूबवेल्स आणि विहिरी दोन्ही ह्या ग्राउंड वॉटरच्या सोर्स आहेत, भूजलाचा स्रोत आहेत. त्यामुळं ए, बी आणि डी हे तिन्ही ऑप्शन चुकीचे ठरतात आणि मग सी हा बरोबर ऑप्शन असतो. हा पुढचा प्रश्न आहे, हा 8वीतल्या मुलांसाठीचा आहे. तुमचा जो पहिला धडा आहे SSC बोर्डाच्या पुस्तकातला की बायोडायव्हर्सिटी किंवा जैविक विविधता, त्याच्यावर आधारित प्रश्न आहे. आता ही एक कंडिशन दिली आहे आणि त्याचं तुम्हाला इंटरप्रिटेशन काय असेल हे सांगायचं आहे. हा थोडासा अगदी सोपा नाही, पण तुम्हाला थोडा जास्त विचार करायला लावणारा प्रश्न आहे. इन अ फॉरेस्ट ओनली टायगर्स आर लेफ्ट अँड रेस्ट ऑल अदर टाईप ऑफ ॲनिमल्स आर शिफ्टेड टू अनदर फॉरेस्ट. देन चूज द करेक्ट ऑप्शन रिलेटेड टू अबव कंडिशन. समजा जर एका जंगलातून बाकी सगळे प्राणी हलवून दुसऱ्या जंगलात नेले आणि त्या जंगलात फक्त वाघच राहिले तर काय होईल, याचा तुम्हाला फक्त एक विचार करायचा आहे. या कंडिशनचा ॲनालिसिस करायचं आहे आणि त्याच्याशी योग्य असलेला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. मग त्या पर्यायात काय सांगतो की पॉप्युलेशन ऑफ टायगर्स विल इन्क्रीज. आता कंपॅरेटिव्हली बघितलं तर तुम्हाला पॉप्युलेशन ऑफ टायगर्सच दिसेल, बाकी कुठले प्राणीच नाही आहेत.
मग हा 1 मिनिटभर तुम्हाला असं वाटेल की अरे हा तर ऑप्शन बरोबर दिसतोय, पण पुढचा आपण ऑप्शन बघू. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम टायगर्स विल स्टार्ट इटिंग ग्रास. म्हणजे काही काल गेल्यानंतर, म्हणजे समजा 10 वर्ष 15 वर्ष गेल्यानंतर वाघ गवत खायला लागतील. पण असं होणार आहे का? वाघ हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी आहे, त्यामुळे तो गवत खायला सुरुवात करेल ही शक्यता अगदीच कमी आहे. बरोबर. टायगर्स विल डाय ऑफ स्टार्वेशन. वाघांची उपासमार होईल. आत्ताच मी जसं सांगितलं की वाघ हा मांसाहारी प्राणी आहे, तो कुठल्या तरी प्राण्यांना खाऊनच जगणार आहे. पण जर आपल्या जंगलामध्ये जर बाकीचे कुठले प्राणी नसतीलच तर तो काय खाणार? तर तो त्याला अन्नच उरणार नाही, त्यामुळे तो उपासमार होईल किंवा इट विल डाय ऑफ स्टार्वेशन. आणि ऑप्शन डी सांगतो बोथ बी अँड सी. आता ह्याच्यात ऑप्शन डीमध्ये सी हा पार्ट बरोबर दिसतोय, पण बी हा पार्ट चुकीचा दिसतोय, त्यामुळं ऑप्शन डी हा होणार नाही. आणि बाकीचे दोन्ही ऑप्शन ए आणि बी तर आपण का चुकीचे आहेत हे आत्ताच डिस्कस केलं, त्यामुळे याच्यातनं फक्त सी हा एकच ऑप्शन बरोबर आहे असं तुमच्या लक्षात येईल. आता हा 9वी आणि 10वी ह्या दोघांसाठीही आहे, म्हणजे ह्या दोघांनाही वापरता येण्यासारखा प्रश्न आहे. आपण जे 9वीमध्ये आहे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स किंवा क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स हे जे चॅप्टर आपण बघतो त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. फ्रॉम द गिव्हन कॅरेक्टरिस्टिक्स आयडेंटिफाय द क्लास. खाली दिलेल्या लक्षणांवरनं वर्ग ओळखा. ओके, दीज आर ओव्हिपेरस. आता ह्याच्यामध्ये काय दिलं आहे? काही एक प्राण्यांचे काही लक्षणं दिलीत, काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत आणि त्याच्यानुसार तो प्राणी किंवा या लक्षणांनुसार त्याचा फायलम कोणता किंवा क्लास कोणता हे तुम्हाला परफेक्टली ओळखायचं आहे. दीज आर ओव्हिपोरस ॲनिमल्स. हे अंडी घालणारे प्राणी आहेत. म्हणजे आता अंडी घालणारे प्राणी म्हणजे याच्यामध्ये 2-3 शक्यता येऊ शकतात. एकतर ॲम्फिबिया येऊ शकतो, उभयचर प्राणी येऊ शकतात, रेप्टिलिया सरीसृप प्राणी येऊ शकतात, किंवा एव्ज पक्षी. असे हे तिन्ही क्लास अंडी घालणाऱ्यांचे आहेत. मग आता ह्या एका ह्याच्यावरनं तुम्ही किंवा एका लक्षणावरनं डायरेक्ट तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण की ह्याच्यात 3 शक्यता दिसून येतात. बॉडी इज ड्राय, रफ अँड स्केली. ओके, शरीर खळबळीत आहे आणि खवले असलेलं आहे. आता हे कोणामध्ये दिसून येतं हे तुम्ही विचार करायचा आहे. युजली लिम्स आर ॲब्सेंट, इफ प्रेझेंट दे आर शॉर्ट. यांना पाय नसतात, पण असलेच काही प्राण्यांना तर ते छोटे असतात. आणि हार्ट इज ऑफ 3 चेंबर. 3 कप्प्यांचं हृदय आहे. आता हे 4ही लक्षणं कुठल्या तरी एकाच क्लासमध्ये आपल्याला प्रॉमिनंटली दिसून येतील. ती सगळ्यांमध्ये नाही. काही लक्षणं 2 क्लासमध्ये 3 क्लासमध्ये कॉमन आहेत, हे लक्षात येईल. पण काही लक्षणं 4हीच्या 4ही लक्षणं ही एकाच क्लासला एकाच वर्गाला रिप्रेझेंट करतात. आणि तो वर्ग आहे रेप्टिलिया, दॅट इज सरीसृप, म्हणजे सरपटणारे प्राणी. साप, सर्व सापांचे प्रकार किंवा मगर, सुसर हे सगळे प्राणी आहेत हे रेप्टिलिया किंवा सरीसृपमध्ये येतात. हे सगळे ओव्हिपरस आहेत. त्यांची बॉडी स्केली असते आणि रफ असते. त्यांना युजली पाय नसतात, म्हणजे सापांना तर पाय नसतात, पण जर तुम्ही मगर किंवा सुसर असे प्राणी बघितले तर त्यांना पाय आहेत, पण त्यांचे पाय खूप छोटे असतात. आणि हार्ट इज ऑफ 3 चेंबर. आता तुम्ही या प्राण्यांचं कधी हृदय उघडून बघितलं नसेल, पण हे पुस्तकामध्ये दिलेले कॅरेक्टरिस्टिक्स असतात की ज्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं असतं. सो तुम्हाला आता लक्षात आलंच असेल की मॉमच्या स्टेज 1 एक्झामसाठी तुम्हाला कसं प्रिपेअर करायचं आहे किंवा कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला असतील. सो हे काही एक्झाम्पल्स होती. याच प्रकारचे सोपे प्रश्न तुम्हाला स्टेज 1ला असतील. सो ऑल द बेस्ट. आणि तरीही तुम्हाला जर काही शंका असतील तर mom@mkcl.org वरती आम्हाला नक्की मेल करा. थँक्यू.